हॅलो 12th स्टुडंट्स, उद्या इंग्लिशचा पेपर आहे. उद्या आपला पहिला पेपर आहे. थोडंसं टेन्शन आल्यासारखं वाटतंय. पे अटेन्शन. फक्त प्रेझेंटेशनच्या बेसिसवरती सुद्धा आपल्या स्कोअरमध्ये बरेच काही ग्रोथ होऊ शकते आणि आपलं पेपर चेकरवरती चांगलं इम्प्रेशन पडू शकतं. त्यामुळे आज मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. आता मी तुम्हाला ऑफलाईन आज बोलवू शकत नाही, म्हणून आपण ऑनलाईनच भेटूयात. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉल करणार आहात. ओके, तर उद्या तुमचा इंग्लिशचा पहिला पेपर. तर पहिला पॉइंट माझा असा आहे की तुम्ही एक्झामिनेशन सेंटर जे तुम्हाला आलेलं आहे त्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करून आलात का? नसेल आला तर आज थोडाफार टाइम काढा आणि एकदा व्हिजिट करून या. जर ते सेंटर तुमच्यासाठी अगदीच नवीन असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे की आपल्याला तिथं जायला किती वेळ लागतोय, सिग्नल किती लागताय, ट्रॅफिक किती आहेत. आणि बऱ्याचशा एक्झामिनेशन सेंटरला थोडेसे कोड टाईप वर्ड राहतात की R1 क्लासरूम आहे, R2 क्लासरूम आहे, आणि मग आपला सगळा गोंधळ उडतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये. सायंटिफिकली प्रूव्हन थिंग आहे की आपला ब्रेन हा ज्यावेळेस प्लीजंट स्टेटला असतो, रिलॅक्स स्टेटला असतो, त्यावेळेसच तो 100% इफिशियंटली वर्किंग करणार आहे. त्यामुळे पॅनिक अजिबात व्हायचं नाही. वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, लास्ट मोमेंटला पॅनिक झालो आपण तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, तर उद्या इंग्लिशचा पहिला पेपर असल्यामुळं तुम्ही लँग्वेजेसच्या पेपरमध्ये किंवा जनरल ओव्हरऑल सगळ्याच पेपरमध्ये तुम्ही काय प्रिकॉशन्स घेणार आहात, काही रूल्स असतात, तुम्हाला यातले काही रूल्स माहिती असतील नसतील तरी आपण एकदा शॉर्टली रिकॉल करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर अगदी आपल्या आन्सर शीटच्या पहिल्या पानापासून आपण स्टार्ट करूया. आज तुम्ही सर्वांनी हॉल तिकीट आपलं एकदा प्रॉपर पाहून घ्या. तिथं सब्जेक्ट कोड कोणकोणते दिलेले आहेत, कोणकोणत्या टाईपचे नंबर आहेत, सीट नंबर असेल, आपला बोर्ड कडून आलेला नंबर असेल, ते प्रॉपर एकदा हॉल तिकीट बघून घ्या की तिथं कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते नंबर आहेत. जाताना हॉल तिकीट तुम्ही नेणार आहात. प्रेफरेन्शियली काय राहील की ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, ट्रान्सपरंट रायटिंग पॅड या गोष्टी प्रेफर करा. हे रूल्स नाहीये, हे माझे सजेशन्स. कारण जर एखादा सपोज तुम्हाला चेक करण्यासाठी पर्सन आला तर टाइम तुमचा जाणार, राईट, तुमचा वेळ जाणार. सो या गोष्टी जर अवॉइड करायच्या असतील तर ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, राईट. सो त्यामुळे प्रेफर करा की ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जावा, ट्रान्सपरंट रायटिंग पॅड तुम्ही घेऊन जावा. ओके, हॉल तिकीट तुम्ही नेताना एक्झामिनेशन सेंटरला पोहोचल्यानंतर तिथं नोटीस बोर्ड चेक करा. त्यानंतर आपला क्लासरूम व्यवस्थित फाइंड आउट करा. वेळेच्या आधी पोहोचा तिथं, जेणेकरून आपला गोंधळ उडणार नाही. एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही बसलाय, तुम्हाला आधी 10 मिनिट बिफोर, 15 मिनिट बिफोर तुम्हाला आन्सर शीट मिळणार आहे, पेपर सुद्धा मिळणार आहे. तर ते मिळाल्यानंतर तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करत असताना बोर्डचा जो फॉर्मॅटनुसार आन्सर शीट आहे तेच तुम्ही वापरले. तुम्हाला या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, तुम्ही प्रिलियम सुद्धा दिलेल्या आहेत, राईट. पण तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी तुम्हाला क्वेरी असेल की इथं काय लिहायचंय तर तुम्ही इन्व्हिजिलेटरला विचारा. एक्झामिनेशन हॉलमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेरी येते, काही डाऊट वाटते, विचारल्याशिवाय तिथं प्रोसीड करू नका, काही लिहू नका. एक्झामिनेशन हॉलमध्ये सुपरवायझर आपल्यासाठी विचारा ना बिनधास्त, हरकत काय. किंवा बाय मिस्टेक काहीतरी तुमचा गोंधळ इथं उडलेला आहे, काहीतरी चुकलेलं आहे तर ते लपवून ठेवू नका, राईट. त्याच वेळी सांगा सुपरवायझरला की सर माझ्याकडून ही मिस्टेक झाली आहे, हा नंबर चुकला, इथं खाडाखोड झाली आहे. प्रत्येक गोष्ट सुपरवायझर्स बरोबर शेअर करा आणि मग ते त्यांच्या पद्धतीनं त्या गोष्टीवरती प्रोसीड करतील. आलं लक्षात. त्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर फिल केल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्ही त्याच्यावरती तुमचा जो बारकोड स्टिकर आहे तो तुम्ही लावाल असं नाही. बऱ्याच वेळा काय केलं जातं, जे सुपरवायझर आहेत तेच तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तिथं बारकोड लावून देतात, कारण तो एकच तुमच्या याचा आलेला असतो. तो जर चुकीचा लावला किंवा तो फाटला तर तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळं त्यांना विचारा की आय थिंक सो की तेच तुम्हाला हेल्प करतील. पहिलाच पेपर आहे तुमचा, सो ते तुम्हाला बारकोड लावण्यामध्ये नक्कीच हेल्प करणार आहे. सगळे कोऑपरेटिव्ह असतात. जस्ट तुम्ही ज्या त्यावेळी त्यांना सांगितलं पाहिजेत गोष्टी की सर मला या क्वेरीज आहेत, डाऊट्स आहेत, एटसेट्रा. प्रॉपर इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर बारकोड वगैरे सगळं तुम्ही लावलेलं आहे, तुमचा सीट नंबर भरलेला आहे, सगळं तुम्ही सांगितलेलं आहे, सुपरवायझरने सांगितलेल्या सगळ्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केलेल्या. मग पेपर स्टार्ट करता ज्यावेळेस तुम्ही पहिलं पेज तुम्ही ओपन करा
तर त्यावेळेस तुमचं डेकोरेटिव्ह काम वगैरे तुम्ही चालू करता. तर अकॉर्डिंग टू बोर्ड रूल जो मार्जिन तुम्हाला दिलेला आहे, लेफ्ट वाला मार्जिन, तर माझं काय सजेशन राहील बा, लेफ्ट वाल्या मार्जिनच्या साईडलाच अजून एक छोटासा मार्जिन लेफ्ट साईडलाच ड्रॉ करा, जिथे तुम्ही क्वेश्चन नंबर्स, सब क्वेश्चन नंबर्स तुम्ही फिलअप करणार आहात. आपल्या बोर्डच्या आन्सर शीट वरतीच रूल मध्ये लिहिलेलं आहे की राईट साईडला मार्जिन ड्रॉ करायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला सवय असते ना की लँग्वेजचा पेपर आहे, दोन्ही साईडून मार्जिन ड्रॉ करू, आन्सर आपलं मोठं वाटेल किंवा कमी लिहावं लागेल. तर असं काही नसतं. राईट साईडला मार्जिन ड्रॉ नाही केलं तरी चालणार आहे, फक्त लेफ्ट साईडला तुम्ही प्रॉपर मार्जिन ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर जसं की मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला तुम्ही इथं असे एक मार्जिन ड्रॉ करणार आहात. राईट, या टाईपचं मार्जिन तुम्ही ड्रॉ करणार आहात. मग तुमचा मेन जो क्वेश्चन नंबर असेल तो तुम्ही लिहाल आणि सब क्वेश्चन्स जे काही तुमचे ॲरोज वगैरे आहेत आन्सरचे, हे तुम्ही त्या छोट्या मार्जिन मध्ये बसवा. कारण अकॉर्डिंग टू द रूल ऑफ बोर्ड, पेपर चेक करताना तुमचे जे मार्क आम्हाला एंटर करायचे असतात हे त्या लेफ्ट मार्जिन मध्ये एंटर करायचे असतात. आणि तुम्ही त्या लेफ्ट मार्जिन मध्येच एवढा गोंधळ करून टाकता, तिथंच तुमचे ॲरोज असतात, तिथंच सगळं राहतं. काही जण तिथं रफ कॅल्क्युलेशन्स पण करतात. नाही, लेफ्ट वाला मार्जिन हा आपला क्लीन आणि नीट असला पाहिजे, कारण तिथं मार्क एंटर करायचे आपल्याला. आलं लक्षात? राहिला प्रश्न रफ वर्क करण्याचाच, तर तुम्ही तुमचं जे मागचं पेज आहे त्याच्यावरती रफ वर्क असं एक हेडिंग देऊन ते एंटायर पेज तुम्ही रफ वर्क साठी वापरू शकता. आणि रफ वर्क हे पेन्सिलने केलं पाहिजे, असा रूल आहे बोर्डचा. आणि देन द एंटायर पेज इज ओनली फॉर रफ वर्क. त्याच्यावरती परत कोणताही क्वेश्चन नाही सर थोडी जागा राहिली आहे वगैरे तिथंच लिहिला, असं करू नका. ते पेज रफ वर्क साठी सोडलं तर सोडूनच द्यायचं, ते पेज परत काउंट करायचं नाही किंवा त्याच्यावरती कोणता आन्सर लिहायचं नाही. आयदर ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉलपेन तुम्ही यूज करा, पेन चेंज करू नका. ठीक आहे, इन केस तुम्ही रिफिल वगैरे बदलली तर तसं तुम्ही एक्झाम जो तुमचा सुपरवायझर आहे त्यांना तुम्ही इन्फॉर्म करा की मी पेन चेंज करतोय, काही कारणास्तव मी रिफिल त्याची बदलतोय, तर त्यांना तुम्ही सांगू शकता. देन गरज असेल तर ते तिथं साईन करतील. ठीक आहे, पण त्यांना इन्फॉर्म नक्की करा. त्यानंतर पेपर स्टार्ट करताना आपल्या सवय असते वरती तुम्ही ओम लिहू शकता, श्री लिहू शकता किंवा कोणताही सिंबल तुम्ही टाकू शकता. तर असं कोणत्याही प्रकारचं सिंबल बोर्ड आन्सर शीट वरती नको. इव्हन आपल्याला सवय असते पीटीओ वगैरे लिहायची की प्लीज टर्न ओव्हर वगैरे, असलेही सिम्बल्स मेन्शन करायची अजिबात गरज नाही. हे अवॉइड करा. आणि डेकोरेटिव्ह गोष्टी करत बसल्यात वेळ वाया घालवू नका. एक समाज तुम्ही ड्रॉ केला, ते प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर तिथं पेन्सिलने रेग, हे शेवटी बघू आपण. जर आपल्याकडे टाइम उरलाच तर तुम्ही त्याला डेकोरेटिव्ह करत बसा, पण सुरुवातीलाच तुमचा टाइम वेस्ट नका करू या गोष्टीवरती. जे मस्ट आहे त्या गोष्टी सुरुवातीला तुम्ही करा. पेपर हातात पडल्यानंतर तुम्ही समाज ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्ही लिहायला स्टार्ट केलं. तुम्ही अजून काय एक मिस्टेक करता, सेक्शन ए ला ऑब्जेक्टिव्ह, राईट. मग ऑब्जेक्टिव्हच्या ह्याच्यात तुम्ही गरजेपेक्षा जास्त कंटेंट लिहित राहता. 1 मार्कला जेवढं एक्सपेक्टेड आहे, जेवढं प्रिसाईज आन्सर आहे तेवढंच लिहा ना तिथं, जेणेकरून तुमच्या शेवटच्या सेक्शन्सला तुमचा टाइम पुरणार आहे. म्हणजे माझं सांगणं काय, सेक्शन ए मध्ये बरोबर जे अॅक्युरेट आन्सर आहे, प्रिसाईज आन्सर आहे तेवढंच लिहा. 1 मार्कसाठी अर्धा पेज पूर्ण लिहित बसू नका, जे विचारलं तेवढंच लिहा. सेक्शन बी तुम्ही स्टार्ट करताय, चॉईस ऑफ क्वेश्चन सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जे काही तुमचा फॉर्मॅट आहे NE6 वगैरे जो फॉर्मॅट आपला आहे त्यानुसार चॉईस ऑफ क्वेश्चन, तेच क्वेश्चन सिलेक्ट करा. एखादा क्वेश्चन येतच नाहीये तरी सुद्धा तुम्हाला तो अटेम्प्ट करायचा एक्स्ट्रा मध्ये, त्याला तुम्ही खूप वेळ घालवताय, आठवून रिलेटेड लिहित बसताय. ह्या गोष्टी अवॉइड करा. आलं लक्षात? ठीक आहे, तुम्ही तिथं स्पेस ठेवून नंतर तुम्हाला लिहायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण सुरुवातीलाच क्वेश्चन प्रॉपर सिलेक्ट करून तेच क्वेश्चन्स प्रॉपरली लिहा. त्याच क्वेश्चनला इनफ टाइम द्या, रॅदर दॅन एक्स्ट्रा रायटिंग. नवीन सेक्शन नवीन पेजवरती चालू करणार आहात, त्याबाबत कोणतं कन्फ्युजन नाहीये. उगाच ओव्हर रायटिंग करू नका. ओव्हर रायटिंग म्हणजे मला काय म्हणायचंय, लिहित आलो आपण आन्सर, शेवटी जे एक लाईन उरली त्यातच 2-2 लाईन करून छोट्या छोट्या अक्षरांमध्ये लिहिलंय. ह्या गोष्टी अवॉइड करा ना, जाऊ द्या ना पुढच्या पानावरती. ते जर ब्लँक राहिलं तर राहू द्या, हरकत नाही. सप्लिमेंट्स घ्या तुम्हाला जेवढे लागणार आहेत. ओव्हर रायटिंग पण करायचं नाहीये आणि ओव्हर ब्लँक स्पेसेस पण ठेवायचं नाहीये. एक क्वेश्चन लिहिलाय, 4-4 लाईन सोडल्यात, मग पुढचा प्रश्न लिहिलाय, असलंही करायची गरज नाही. एक
प्रेझेंटेशन आपलं असं पाहिजे की चेक करायला घेतल्यानंतर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन खूप चांगलं पडलं पाहिजे. या प्रकारचं प्रेझेंटेशन तुम्ही करायला हवं. आपल्याकडून काही खाडाखोड झाली आणि आपण व्हाईटनर बरोबर घेऊन गेले, कोणत्याही प्रकारचं करेक्शन फ्लुइड हे अलाउड नाही. सो अशी गोष्ट करायची नाहीये. पेनने किंवा पेन्सिलने तुम्ही ते नॉर्मली त्याच्यावरती एक स्लँटिंग लाईन ड्रॉ करू शकता, इज इनफ. ओके, कोणत्याही प्रकारचं करेक्शन फ्लुइड एक्झामिनेशन त्या आन्सर शीट वरती वापरायचं नाही. पेपर लिहित असताना डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत तर तुम्ही पेन्सिलनेच डायग्राम ड्रॉ करायची आहे. कोणत्याही प्रकारचे स्केच पेन, कलर पेन्स अगेन अलाउड नाही. उगाच डेकोरेटिव्ह काही करण्यासाठी कलर पेन्स वापरू नका. जी डायग्राम ड्रॉ करायची ती पेन्सिलनेच ड्रॉ करायची आहे. एखादा डायग्राम वाला क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही काय करता रे? काही लोकांना सवय की इथून सपोज मी क्वेश्चन स्टार्ट केलाय, मी इथे डायग्राम ड्रॉ केले आणि लगेच डायग्रामच्या शेजारूनच मी लिहायला स्टार्ट करतो. गरज नाही ना. डायग्राम ड्रॉ करा, प्रॉपर त्याला स्पेस द्या, त्याच्या खालून पॉइंट स्टार्ट करा. डायग्रामच्या शेजारूनच लिहायची गरज नाही. पेपर प्रॉपर स्पेसियस आणि छान सुटसुटीत लिहा. आपलं जेवढं येतंय ते चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करणं हे सुद्धा आपलं स्किल आहे ना. त्यामुळे अशा सिली मिस्टेक्स तुम्ही करू नका आणि पॅनिक होऊ नका. छान प्रकारे शांततेत पेपर लिहा. जेवढं येते तेवढं छान प्रकारे रिप्रेझेंट करा तिथं. ओके. त्यानंतर रफ वर्क बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. करेक्शन फ्लुइड बाबतीत मी सांगितलंय. डायग्राम तुम्ही ड्रॉ करताना पेन्सिलचाच वापर करणार आहात आणि छान प्रकारे प्रेझेंटेशन मेंटेन ठेवा. राहिला प्रश्न सप्लिमेंटचा. सप्लिमेंट घेत असताना तो सप्लिमेंट नंबर तुमचे सुपरवायझर जे असतात ते तिथे लिहितात की या पर्सनने हे सप्लिमेंट नंबर घेतलेला आहे. सप्लिमेंट वरती पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करा. ते सप्लिमेंट जोडताना बोर्डचा रूल नुसार तो जो तुम्हाला थ्रेड मिळतो त्या थ्रेडने ते सप्लिमेंट जोडायचं असतं. स्टेपलर अलाउड नाही ना. आपल्या पाऊचमध्ये स्टेपलर असेल. वन मोर पॉइंट, पाऊच पण घेऊन जाताना माय सजेशन इज की ट्रान्सपरंट वाला पाऊच घेऊन जा. ओके. स्टेपलरने सप्लिमेंट जोडायचं नसतं. बोर्ड रूल नुसार तो जो थ्रेड आहे त्या थ्रेडने तुम्हाला सप्लिमेंट जोडायचं. त्यासाठी जो राऊंडर आहे आपला जुन्या स्टाईलवाला, ज्याला पूर्ण असं प्रॉपर टोक वगैरे असतं ना, ते घेऊन जावा. काही मॉडर्न राऊंडर आहेत त्याला टोकच नसतं. असं करू नका. राऊंडरने प्रॉपर त्याला होल करून थ्रेड करून छान 1-2 गाठी त्याला प्रॉपर मारायचे आणि ते सप्लिमेंट टाय करायचं आहे. आणि त्यानंतर जेवढे सप्लिमेंट आपण घेतलेले आहेत, मेन आन्सर शीट प्लस जेवढे नंबर ऑफ सप्लिमेंट घेतलेले आहे ते टोटल करून तुमच्या आन्सर शीटच्या पहिल्या पेजवरती तिथं तुम्हाला लिहायचं असतं. ओके. सुपरवायझर तुम्हाला त्या प्रकारच्या गाईडलाईन्स देत राहतात, इन्स्ट्रक्शन असतात, त्या तुम्ही 100% फॉलो करायच्या आहे. बरेच विद्यार्थी अजून एक मिस्टेक करतात की क्वेश्चन नंबरच टाकायचा विसरतात किंवा क्वेश्चन नंबर चुकीचा टाकतात. तुमचा आन्सर पूर्णपणे बरोबर असेल पण तुम्ही क्वेश्चन नंबरच चुकीचा टाकलेला असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळत नाहीत. ओके. त्यामुळे अशा सिली मिस्टेक्स करू नका. शांत डोक्याने प्रॉपर लास्ट 10 मिनिट जर तुमच्याकडे उरलेले असतील तर व्यवस्थित चेक करा की आपण क्वेश्चन नंबर प्रॉपर त्यामध्ये टाकलेले आहेत का. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली सांगायचं झालंच. आता इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला 5 दिवस मध्ये सुट्टी आहे. त्याच्यानंतर फिजिक्स आहे. त्यानंतर 1 दिवस सुट्टी देऊन परत केमिस्ट्रीचा पेपर तुमचा आहे. तर या 5 दिवसामध्ये फक्त फिजिक्स करायचं का त्यातले काही सुरुवातीचे दिवस केमिस्ट्रीसाठी द्यायचे याचंही प्लॅनिंग मला वाटतं तुम्ही प्रॉपर करून घ्या. ओके. कारण केमला मग 1च दिवस तुम्हाला मिळणार. तर आउट ऑफ 5 days ऍटलिस्ट 1 or 2 days तुम्ही केमसाठी काढू शकता डिपेंडिंग अपॉन युअर प्रिपरेशन. प्रिपरेशन करताना माझं सजेशन काय राहील की आता तुम्ही ज्यावेळेस टॉपिक रिवाइज करताय आणि पर टॉपिक तुम्ही 1 or 2 hours देताय डिपेंडिंग अपॉन द कंटेंट ऑफ द टॉपिक, त्यात तुम्हाला काही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज तिथे येत आहेत, काही फॉर्म्युलेज येत आहेत, काही युनिट कन्व्हर्जन येत आहेत. आपल्याला खात्री असते की ही गोष्ट मला एक्झाम मध्ये आठवू शकत नाही. कारण आपल्यापेक्षा चांगलं आपल्याला कोण ओळखतं ना. आपल्याला माहिती राहतं की हे युनिट कन्व्हर्जन मला आठवणार नाहीये किंवा हा फॉर्म्युला मला आठवणार नाहीये. अशा गोष्टी एका प्रॉपर पेजवरती किंवा डायरीवरती सेपरेट करा. आणि ज्या दिवशी एक्झाम आहे सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टी, ते युनिट कन्व्हर्जन्स, ते फॉर्म्युलेज, ओके, ते तर तुम्ही रिवाइज करून जाऊ शकता. जस्ट
2 to 3 आवर्स बिफोर द एक्झाम काहीही करू नका. तिथनं जर एक्झामिनेशन सेंटर पर्यंत पोहोचलाय तरी हातामध्ये बुक आहे असं करायची गरज नाही. तुमचं माइंड फ्रेश ठेवा, प्रॉपर तुम्ही झोप पण घ्या प्रॉपर, है ना. त्यानंतर ब्रेकफास्ट करायची सवय तुम्हाला असेल तर ब्रेकफास्ट प्रॉपर करा, कारण तुम्हाला पेपर प्रॉपर द्यायचा आहे, संतुलित आहार घ्यायचा आहे, काही हेवी खाऊ नका, है ना. आणि 10 ते जो तुमचा टाइम असणार आहे त्या टाइम मध्ये आपलं माइंड फ्रेश राहतंय का, आपण ऍक्टिव्ह राहतोय का, या फायनल डिटेल्स सुद्धा तुम्ही पाहिल्या पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये पेपर रायटिंग मध्ये तुम्ही काय करणार आहात. बरीच मुलं रिॲक्शन्स लिहिताना आणि डिस्क्रिप्शन लिहिताना मध्ये स्पेस ठेवत नाहीत, पॅराग्राफ टाईप मध्ये रिॲक्शन्स लिहितात, तर अशा गोष्टी करू नका. बाकी रेग्युलर लेक्चर्स मध्ये आपण खूप डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की एखाद्या रिॲक्शनसाठी कंप्लीट मार्क हवे असतील तर ती रिॲक्शन कशा पद्धतीने लिहिली पाहिजे हे आपलं डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे. तर या काही बेसिक गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. अजून तुमच्या काही क्वेरीज असतील तर नक्की मला कॉल करा. ओके, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.